नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर चला आपण पहिल्या दिवसाची सुरुवात काहीतरी गोडधोड करून करूया. तर मी इथे दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा. ओलं खोबरं, वेलची, मखाणे, काजू, बदाम. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते टाकू शकता तुम्ही. मी काजू बदाम छान धुवून घेतले आणि त्याचे असे काप करून ते दुधामध्ये मी नरम करायला टाकून देते. तुम्हाला जर कुरकुरीत आवडत असेल ना, तर तुम्ही थोडे तुपामध्ये फ्राय करून नंतर ते खिरीमध्ये टाकू शकता. तर मी ओलं खोबरं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेते. तोपर्यंत आपले तांदूळ शिजून जातात. बघा, अशा प्रकारे खोबरं वाटून घेतलं आहे. आणि आपण जे दूध उकळायला ठेवलेलं होतं ना, त्या दुधामध्ये परत जे वाटलेलं खोबरं आहे ते त्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे दूध आणि खोबऱ्या यांचं छान मिश्रण ते एकजीव होतं आणि चवीला एवढी भन्नाट लागते ना ही खीर, तुम्ही खातच राहाल. तोपर्यंत आपले तांदूळाची वाफ पण निघालेली आहे आणि मखाणे पण छान भिजलेत. तर आपण मखाणे आणि तांदूळ वाटून घेऊया. आपण लहान मुलांना पण खीर अशी करून देऊ शकतो खायला, जर त्यांना गोड आवडत असेल तर. नुसताच रव्याचा शिरा वगैरे उपमा न देता असं काहीतरी वेगळं म्हणून जर आवडत असेल मुलांना तर करून देऊ शकतो. माझ्या मुलांना तर गोड खायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी नेहमी खीरच बनवते. शिरा त्यांना शक्यतो गुळाचाच आवडतो. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण तांदूळ वाटून घेतले आणि दुधामध्ये टाकून दिले. नंतर आपल्याला जेवढं पाणी हवं किंवा जेवढी घट्ट करायची किंवा थोडी पातळ करायची असेल तर थोडं पाणी टाकू शकतो आपण. आणि नंतर आपली रवी असते ना, तिने घोटून घ्यायचं. म्हणजे आपण तांदळ दळून टाकलेले आहेत ना, त्याच्या गाठी नाही राहणार. अशा प्रकारे. आणि आपल्याला किती गोड हवं, किती फिक्कं हवं त्यानुसार साखर टाकून द्यायची. आणि वेलची तर आपण अगोदरच त्यामध्ये वाटलेली, त्यामुळे वेलचीची पावडर टाकायची गरज नाही. आणि थोडंसं चिमूटभर चवीला मीठ टाकायचं, कारण मिठाशिवाय काहीच चवदार लागत नाही. थोडंसं चिमूटभर तरी टाकायलाच पाहिजे कोणत्याही गोड पदार्थामध्ये. बघा, अशा प्रकारे खीर, पुरी आणि भजी छान ताट तयार झालं. धन्यवाद.